पु ल देशपांडेंचं साहित्य वाचण्यात पण जितकं सुंदर आहे तितकंच आम्हाला बघण्यात पण अतिशय आनंद मिळाला. हे जरी पुलंनी 50व्या वर्षापूर्वी लिहिलेलं असेल पण आजही ते तेवढंच ॲप्ट आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत हे पोचण्याची गरज आहे, कारण 50 वर्षात खरंच गोष्टी जास्त बिघडलेल्या आहेत असं मला वाटतं. पुलंची कलाकृती जरी असली, ते पुस्तक असलं तर त्याच्यावरती स्वतःचं एक काहीतरी भाष्य असणं हे मला वाटतं कौतुक करण्यासारखं आहे. पुलं किती काळाच्या पुढे पाहत होते आणि सेम थिंग जेव्हा तुम्ही असं सार्कॅस्टिक वेनी सांगता तेव्हा समाजाला पटतं आणि जेव्हा ते भयंकर दाखवलं जातं तेव्हा त्याच्यावर ट्रोल होतो. म्हणजे ही विसंगती पुलांनी ओळखून कसे ते तेंडुलकरांच्या मागे उभे राहिले. रिअली ही वॉज सच अ ग्रेट मॅन. पुलंनी ज्या पद्धतीने तथाकथित संस्कृती रक्षकांचं वस्त्रहरण केलंय ते बघण्यासारखं आहे. It was a very good play. I'm watching a Marathi play first time in my life. Although I've studied in Marathi, I trained as a doctor, so I can speak practical Marathi. But I really enjoyed the punchlines and the jokes, and I would encourage everybody. I'm a regular at NCPA, and this was the first time for a Marathi event. I would recommend it. Thank you. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. प्रायोगिक नाटक म्हणण्यापेक्षा ह्याला कमर्शियल व्हॅल्यू जास्ती आहे. हे नाटक बघायला नक्की या, तुम्ही सगळं विसरून जाल आणि अतिशय रिलेट करतं सध्याच्या परिस्थितीला. मी ॲक्च्युली प्रिया तेंडुलकर आणि विजय तेंडुलकर यांची खूप फॅन होते. शाळेत असल्यापासून त्यांची पुस्तकं आणि नाटकं नेहमीच बघण्याची माझी इच्छा असायची. मॅड सखाराम ची जेव्हा मी ॲड पाहिली त्याच्या आधी सखाराम बाइंडर बघणं खूप जास्त महत्त्वाचं होतं, म्हणून मी खूप मागावर होते ते नाटक लाईव्ह बघायचं, पण मला बघता नाही आलं. मी यूट्यूबवर पहिले सखाराम बाइंडर बघितलं आणि आज मॅड सखाराम बघायला आले आणि मला अतिशय आवडलं. त्या काळामध्ये इतकं प्रगल्भ विचार आणि प्रगल्भ लिखाण असू शकतं हे आजच्या पिढीमध्ये सगळ्या मुलांनी बघणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि याचा जास्तीत जास्त प्रसार व्हावा, जास्तीत जास्त हे नवीन पिढीपर्यंत पोहोचावं असं मला खूप मनापासून वाटतं. खूप एन्जॉय केलं आणि आय विश की याचे अजून भरभरून प्रयोग व्हावा.